नमस्कार, मी पंजाब तक. आज आहे 1 ऑगस्ट 2026. राज्यात आज ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे, झालं देखील. आणि आणखीन 1, 2, 3, 4 ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये काय होणार आहे, स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. असा एवढा काही मोठा पडणार नाही म्हणून अंदाज लक्षात यायचा. मग सांगायचं झालं तर ते पाऊस कसा पडणार आहे आणि कोणत्या भागात पडणार आहे, तर सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि चंद्रपूर, नागपूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार, स्थानिक वातावरण तयार होऊन काय होणार आहे, तर 5 ऑगस्टपर्यंत दुपारपर्यंत चांगलं ऊन पडेल आणि 2:30-3च्या नंतर अर्ध्या तासाचा 1 तासाचा जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर खास करून सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा, इकडं सांगली, जत आणि कर्नाटक आणि तेलंगणा त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं मात्र 7, 8, 9 दरम्यान 7, 8, 9, 10 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्याकडे एक थोडा पाऊस येणार आहे म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी. पण आता याच्यानंतरचं जे पाऊस येणार आहे ते काय होणार आहे, आता इकडं उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भाकडे आता दुसरा टप्पा काय होणार आहे, दक्षिण महाराष्ट्राकडे येणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर आता तेलंगणा, कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस आता 15 ऑगस्ट नंतरचा ते पाऊस मात्र तिकडे येणार आहे म्हणून अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात घेतला. सध्या 15 ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये असाच विखुरलेला स्वरूपाचा कोकण घाटमटी तर तिथं पाऊस रिमझिम सुरूच राहील. पण राज्यात काय होईल, दिवसामध्ये वारं सुटायला थोडा तुरळक असं सरी चालू राहतील. पण खूप मोठा असा अतिवृष्टी, अतिमुसळधार आता तसं काही आता सध्या तरी राज्यात पाऊस नाही. फक्त अर्ध्या तासाचा, 10 मिनिटाचा, 20 मिनिटाचा तसंच पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात मात्र आजपासून चांगलं वातावरण कोरडं होणार आहे, सूर्यदर्शन चांगलं होणार आहे म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. आणि बऱ्याच प्रसारमाध्यमातून काना ऐकण्यास मिळालं की आता ऑगस्ट सप्टेंबरमध्ये एल निनोचा असर होणार आहे. तुम्हाला सांगतो एल निनो वगैरे काही नसतं. तर तुम्हाला सांगतो, जर समजा महाराष्ट्रामध्ये बाष्प असलं आणि मध्य प्रदेश किंवा छत्तीसगड, इकडं उत्तर प्रदेश, तिकडे एखादा कमी दाबाचा पट्टा तिकडून जात असला तर तसा एक जाणार आहे. मग तसा आज जात असला आणि त्याच्या पाठीमागं परत एखादा जाणार असला तर काय होतं, आपले सगळं बाष्प तिकडे ओढून घेऊन जात आहे. मग ते काय होतं, तितके दिवस आपल्या महाराष्ट्राचा पाऊस बंद राहतो. आणि इतर तज्ञ काय करतात की त्याला एल निनोचा असर म्हणतात. तुम्हाला एल निनो वगैरे काही नसतं. ते जोपर्यंत कमी दाब शांत होत नाही तोपर्यंत आपल्या महाराष्ट्रात पाऊस येत नाही. हे बाष्प सगळं घेऊन जातो म्हणून हे सगळ्यांना लक्षात यायचं. तर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये मात्र परतीचा पाऊस परत धुमाकूळ घालणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. आणि विशेष म्हणजे सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, इकडं नांदेड जिल्हा आणि सांगली, सातारा, बारामती, पंढरपूर त्या परिसरामध्ये पाऊस कमी झालेला आहे. त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, डाळिंब शेतकरी असतील तर तुम्ही काही घाबरू नका. कारण की तुमच्याकडं मात्र आता 15 ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये मात्र तुमच्याकडं खूप पाऊस पडणार आहे. जसं इकडं उत्तर महाराष्ट्र, नागपूरकडे, इकडं विदर्भ, मराठवाड्यात पाऊस पडला तसा आता तुमचा नंबर म्हणजे 15 ऑगस्ट नंतर आणि सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये तुम्हाला पडणार आहे. तुमच्या देखील विहिरीला, नाल्याला पाणी येणार आहे. तळे देखील तुमच्या इकडले जे छोटे छोटे तलाव आहेत ते देखील भरणार आहेत म्हणून त्याच्यासाठी आनंदाची बातमी. आणि लातूरचं जे मांजरा धरण आहे तर त्याच्यात देखील पाणी येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. पण त्यांना पाणी येण्यासाठी तुम्हाला सांगतो 15 ऑगस्टच्या नंतर तिकडल्या आहे तर थोडं पाणी येईल. पण त्याच्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर मात्र मांजरा धरण देखील भरण्याच्या मार्गावर आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्षात घेतलं. त्या महाराष्ट्रामध्ये काय झालं, काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला, मुसळधार झाला, अतिवृष्टी झाली. काही जणांचे शेतं खरडून गेले, वाहून गेले, पाणी साचलं. तर माझं म्हणणं आहे, त्या शेतकऱ्यांनी ज्यांचे घरं पडझड झाली त्यांनी काय करायचं, तुमचे ते ग्रामसेवक, तलाठी त्यांना भेटून त्यांच्याकडून पंचनामे करून घेऊन शासनानं देखील मदत करण्यासाठी भाग पाडावे म्हणून हे तुम्ही तुमचं करू शकता. कारण की तुम्ही त्यांना कळवा आमचं असं झालं, त्यांना वाटेल त्यांना प्रॅक्टिस तिथं आणून दाखवा की अशी पडझड झाली, शेतं वाहून गेले आणि हे तुमचं काम आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. तुम्ही जर नाही सांगितलं तर त्यांना काही कळू शकत नाही म्हणून तुम्ही स्वतःहून त्यांना जाऊन सांगावे. महाराष्ट्राचं जे कोयना धरण आहे ते देखील भरलं आहे, त्याचं देखील पाणी सोडलं. त्याच्यानंतर इकडं
गिरणा पट्ट्यातले धरणं धरले, बुलढाण्याकडले भरले आणि जायकवाडी धरण आहे ते मराठवाड्याचे ताण भागवणार 77% झालं. आज ती जवळपास त्याला त्याची पुन्हा आवक चालू होते, तर ते आज मग उद्या त्याला मग 80% होणार आहे. आणि आज म्हणजे ह्या 15 ऑगस्टपर्यंत मग 10 ते 15 ऑगस्टपर्यंत 90%